बॅग तुटली माझी. घ्या कसं हातात औषध जर्किंग पण अडकू इथंच. जर्किंग अडकेली आणि आपला आयपॅड म्हणून तर म्युझिक प्लेअर इथं ठेवून टाकू. आपण ठेवले ह्याला लावून वॉशरूमला जाऊन येऊ. बघू आपण टाइमपास करते. तर पहिलं काढून घेऊ आपलं सामान. जास्त नाही आणलं मी, फक्त आपलं सेफ्टी आणि आपलं स्टँड. आपलं कुठं मोबाईल. तर पहिलं बघू चार्जिंग किती दिसत नाही. तर द्या आपण डाटा बंद करू. पावर तर कमीच आहे, ठेवून टाकू. बस आपण एवढं सामान आणले, जास्त नाही आणलं. तर चेन लाव. तुझं चेन नाही बसत. आपल्याकडे काही खजाने बिजाने नाही घ्यायला. चला वरी जाऊ आपण. भारी वातावरण असं का माहिती. तर चला लवकर. तर ते उघडले का नाही का उघडले होते, कारण की पहिला मीच आहे. माहिती वाटलं ते उघडले का नाही ते. तर बघू चला. ओ वातावरण तर भारी आहे भावांनो. बाटच ठेवून गेले. कुणाचे काय माहिती. अरे यार इथं काय झालंय. हो पक्षी मेला वरती आहे कसं. अरे देवा काय आज दिवस दिसतो मला. बेकार दिवस दिसतो आज मला. राहू दे, आपण लक्ष नाही द्यायचं. आपण इथं ठेवू आणि खाली ठेवू. पहिलं उगाच टाइमपास करते. ऊन लागलेलं आहे मला. ओके चार्जिंग तर फक्त आपल्याकडं 15% आहे. पुन्हा वेळ घालता चालू करू. मी पहिले टाइम सेट करतो आपला लवकर टायमिंगमध्ये. हँड स्टँड ओके. फक्त आपला 16% येतोय, अजून यायचं बाकी आहे. तर भावांनो आपला आज आहे दिवस बघा. मला तर एपिसोड आहे आज 7वा एपिसोड आहे. आणि माझं काल याला गेलता आपण व्हिडिओ अपलोड केले. तर माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. मला जेवढं जमल मी तेवढं सांगायचं तुम्हाला प्रयत्न करतो शिकायसाठी. तुम्हाला काही खोटं बिटं नाही, डायरेक्ट लाईव्ह दाखवतोय. मी पण शिकतोय. ज्यांना पण शिकायचं आहे हा व्हिडिओ बघा. की काही जणी डायरेक्ट सांगतात मी स्टार्टअपच करतो, मला पण काही येत नाही. एवढं मला येते तुम्हाला तेवढं सांगत जाणार. हे चॅलेंज होईल पुढल्या हप्त्यामध्ये 100% आपण कंप्लीट करणारच. तर आज आहे आपला 7वा एपिसोड. तुम्हाला तर माहिती आहे आपलं चॅलेंज कोणतं आहे का नाही. तर हँडस्टँड आहे ते अजून 8% जमलेले. पुशअपमध्येच प्रॉब्लेम आहे, दुसरं कशात नाही. एक बार पुशअप जमले ना तर मग काही प्रॉब्लेम नाही. तर पहिलं आपण वॉर्मअप करून घेऊ. आणि आज आपण मारणार आहे जिममध्ये शोल्डर्स. तर शोल्डरचं पण वॉर्मअप करून घेऊ. आणि बघा करून घ्यायचं का नाही, कळलं नाही गेले मला काय करावं काय. जेव्हा शोल्डर मारायला चाललो तेव्हा आपण वॉर्मअप तसं करू, कारण की अलग अलग ठेवू, ह्याच्यात मिक्स नाही करायचं. तर आपण फक्त हँड स्टँडचं वॉर्मअप करू आणि पहिले हे कंप्लीट करू, मग ते खाली जाऊन कंप्लीट करू. तर चला वॉर्मअप स्टार्टअप करू. तर पहिले मी स्टँड लावतो. स्टँड इथं आहे माय जान. तर चला घरी उडले लागते वरी. तर आपण लावलेले आहे. तर स्टार्टअप बॉय. आता आपला झाला वॉर्मअप कंप्लीट. पहिलं हाताला बांधून घेऊ लवकर. आपल्याकडे टाइम कमी आहे. म्हणजे कसं माहिती आहे ना, 5 वाजले 5:15 वाजले ना, वरी मुलं येतात वॉर्मअप करायला.
आणि ताईला त्रास नको आपला. बरं आहे ना? बरोबर आहे ना? तर आपण फटाफट बांधून घेऊ, कारण की मला आवडत नाही त्यामुळे दुसरा त्रास होणे म्हणून घेतलं आपण हाताला. तरी त्याला पहिलं पुशअप तुम्हाला माहितीच आपण कोणतं मारते का नाही. तर पहिलं पुशअप मारू आपण पाईक पुशअप. तर चला जेवढे गेले तेवढे मार. थोडंच गेले तरी मी बघतो प्रॉपर मारलंय चुकीचे, मग नंतर तुम्हाला सांगतो. एकदम मी प्रॉपर मारला आहे आणि आपल्याला 16 गेले प्रॉपर होते म्हणून 16 गेले. चला आपण 1.5 मिनिटाचा रेस्ट करू. मी आता व्हिडिओ बघितले, प्रॉपर मारले आणि कुठे गलती नाही झाली. 10 गेले परंतु प्रॉपर मारले. तर मला वाटते मी विचित्र दिसतोय कटिंग केल्यामुळं, वेगळंच दिसतंय. त्याला बघितलं आईन्यामध्ये तर तुम्ही कमेंट करा कसं दिसतो का. आणि आपण आता 1.5 मिनिटाचा रेस्ट करू. आपला दुसरा सेट कंप्लीट झाला तर भेटू तिसरा सेट डायरेक्ट कंप्लीट झाल्यावर. भावनो आता आपला तिसरा सेट कंप्लीट झाला, म्हणजे एक पाईक पुशअप कंप्लीट झाले, प्रॉपर मारले. काही हे झालं नाही मला. जे कसं माहिती आहे ना, गुडघे बेंड काही नाही झालं. तर आपण काळजी घेतलं. तर आता आपण 1.5 मिनिटाचा रेस्ट करू. 1.5 मिनिटाचा रेस्ट करू मग शपला लगेच भेटू. तर चला लवकर लवकर घेऊ, म्हणजे आता रेस्ट करून तुम्हाला भेटतो 1.5 मिनिटात. आता आपण रेस्ट केला आहे तर आता आपण मारणार आहे हिंदू पुशअप. आपले ते हिंदू पुशअप फेवरेट होत चालल्यात. माहिती आहे ना, आपण घेतलेच ॲडव्हान्स सगळं. तर आपल्यासाठी ॲडव्हान्स चांगलंच वाटलं पाहिजेत. तरी चला हिंदू पुशअप घेऊ आपण. तर पहिल्या सेटला मला माहित नाही किती देतात काय नाही. तर आपण काळजी घेऊ आपली कंबर आणि गुडघे, बरं का. प्रॉपर मारू. ते 4 राहू द्या, 3 राहू द्या. बिनकामाचं मारू काही फायदा नाही. आपल्याला पुढे चलून हँडस्टँडला काहीतरी प्रॉब्लेम होईल. तरी चला घेऊ पहिला सेट. प्रॉपर मारलंय कसं मारलंय तर मला व्हिडिओ बघितल्यावर समजेल. मिनिटाचा रेस्ट करू तुम्हाला सांगतो प्रॉपर मारलंय चुकीचं मारलंय. तरी चला आता व्हिडिओ बघितले मी. आपण आता 1-1.5 मिनिटाचा पण रेस्ट केले. व्हिडिओ बघितला माझा शर्ट निघाला. ते प्रॉपर नाही मारलं. हा मारलं समजून घ्या.
आता मनाला शांतीसाठी आपण म्हणलंच पाहिजे, मारले म्हणून चांगलं, म्हणजे नेक्स्ट टाइम अजून चांगलं करताल आपण. तरी चला आता घेऊ लगेच दुसरं सेट. 6 गेले, कारण की हिंदू पुशअप लय हार्डवर्क आहेत बरं का. पुशअपला कमी नका समजू, ते 10च्या बरोबर जसं आपण नॉर्मल पुशअप मारतो ना 50, इकडे 10चे लेवल आहे. समजलं ना, मला समजलं जसं जसं मी मार जातो ना तसं मला समजलं आले. तरी चला दुसरं सेट घेऊ, न टाइम घाल. तर आता मी मारले प्रॉपर, मार चुकीचं मारले. तर मी तुम्हाला व्हिडिओ बघून सांगतो. तर मी जातो खाली, पण आले मला लगीला जाऊन येतो, पण बघतो मग तुम्हाला भेटतो. आपल्याकडे फक्त 1.5 मिनिट आहेत. आता आले मी वॉशरूम, बघणं नाही झालं, एवढंच मारला असेल. तरी चला आपण तिसरे सेट घेऊ लवकर लवकर घेऊन, आणि आपला चांगला पहिले तर कंप्लीट करू. लेट झालं तुम्हाला बोला येण्यासाठी, मी म्हणजे वापस येण्यासाठी प्रॉपर मारला आहे. मी काळजी पण घेतलं आपल्या कर्मा, म्हणजे कमराची आणि गुडघ्याची. तर आपल्याला जमते आता, 2% जमलाले पुशअप. काल तर सकाळी जम नाही घेतलं, तुम्हाला माहितीचा किती प्रॉब्लेम नाही आपले. चला आता आपण करायचं, आपल्याला होल्ड करायचं आहे. नाही झालं, सेकंड टाइम झालं, डिग्री केलं, मग तिसऱ्या सेटला स्ट्रेट थांबलं. आता बघू पहिल्या सेटला डायरेक्टच का होती का नाही. काय माहिती का, हेड स्टँड आहे, त्याला लगेच घेऊ. नाही अजून किती मिनिट राहील, थांबा मी टाइम लावले बरं का. 20 सेकंद राहिल्यात. त्याच्यानंतर मी होल्ड करतो, मग तुम्हाला लगेच भेटतो. का माहिती थांबताचे नाही गेले साला. इथले मी आता जमना गेलतं आणि दुसऱ्यामध्ये केल्यामुळे जमना गेलतं. काय झालं का माहीत, डोक्याला थोडं त्रास होता. मी सेफ्टी आणायचं विसरतोय, करायला नाही डोक्याचं. केस गळालेत एक एक बघा. हा डोक्याला काहीतरी होते, काय नाही. आता उद्या काय पण करायचं उद्या आपल्याला, डोक्यासाठी काहीतरी सेफ्टी आणू. काय झालं काय माहिती, मला असं वाटतं की कोपऱ्यामध्ये ताकद नसलेली वाटलं मला, खरं नाही आलं मला. का होते का, आणि 1.5 मिनिटाचं रेस्ट करतो मग.
मला जमलं बघा, वाटते स्वतःला आलं म्हणून दुसऱ्या सेटला गेलो तुम्ही. पहिलं मी कालचं आठवण केलं थोडं, जरा विचार केला. नंतर मग कोपऱ्याला ताकद लावून उचललो. जसं जसं ताकद कोपऱ्याला लावलं ना, ॲटोमॅटिक वर गेली. थोडं डोक्याला ताकद लावल्यानंतर आणि कोपऱ्याला जास्त ताकद लावल्यामुळे पाय माझे सरळ झाले. मला समजते, तुम्हाला तेवढंच सांगतो, जास्त नाही सांगणार. कारण की आता मला कळालं की कोपऱ्यावर आपलं सगळं खेळ मुंडीवर, दुसरं कुठंच नाही. ते ऑटोमॅटिक होईल. कोपऱ्याला ताकद लावचाल तसं मग ते ऑटोमॅटिक वरी स्ट्रेट होत जाणार. तर चला 1.5 मिनिटाचा गॅप घेऊ. लगेच आपण थांबलो आहे, आपण शिकलो आहे गुडघ्यावर थांबायला. एकदम किती दिवसात, 6 दिवसात आपण थांबलो आहे डोक्यावर. तर आता लवकरच आपण हातावर थांबू. तर म्हणजे कसं माहिती आहे ना, आपण लवकर शिकले, स्टेप बाय स्टेप केले. तर तुम्हाला काही खोटं नाही बोललं. जसं जमलं मी तुम्हाला तसं सांगितलं तर मला जमलं. तर व्हिडिओ बघितलं मी, माझे पाय एकदम स्ट्रेट होते. फक्त 1% राहिला, त्याला आपण स्ट्रेट करू. आणि होल्ड पण. तर बघा, मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर, तुम्हाला तर वरी उचलायचं असेल तर कोपऱ्याला ताकद गरजेची आहे. तर मी तेच तेवढं लक्षात ठेवले की तुम्हाला तर बॉडी उचलायची असली तर कोपऱ्याला ताकद लावायचं आणि स्ट्रेट करायचं असलं तर समजलं ना. तरी चला, आपल्याला आलं आहे, लवकरच आपल्याला हातावर थांबा येईल. तर आता आहे आपलं फायनल हँडस्टँड. तरी चला लवकर पहिलं घेऊ, आपल्याकडे टाईम कमी आहे. आता रेस्ट तर केलेच आपण, रेस्ट करूनच तुम्हाला बोलतोय. तरी चला वॉल स्टँड घेऊ लगेच. हातावर थांबायचं असलं तर असं करावं लागेल, आपला ताकद भेटते. आणि पुशअप मारायचं असलं तर असं पुशअप मारा. हे थोडं लक्षात येते मला. आपण 1.5 मिनिटाचा गॅप घेऊ. पहिल्या सेटला थांबलं 40 सेकंड, थांबलं फक्त 30 सेकंड. तर थोडं जमलेलं आहे मला होल्ड करायला. बघा माझ्या लक्षात येऊ लागली की रिलॅक्स मध्ये घ्यायचं, काही गडबड नाही. लवकर शिकायला. पुढल्या हप्त्यामध्ये आपण हँडस्टँड चॅलेंज कंप्लीट करू. तर राहिलं आपला लास्ट सेट. थोडं माझं मला वाटते चुकते, नाही चुकलं तर तुम्ही मला कमेंट करा. एवढा जो मला अनुभव नाही ह्याचा, जसं शिकलं लवकरच येईल. तडीला सपोर्ट घेऊन थांबलं ना मी, माझी बॉडी हातावर थांबायचा प्रयत्न करते. मी बघितलं 2दा
मग असं बॉडी सपोर्ट घेतलं का ऑटोमॅटिक असवलेले, सपोर्ट घेतलं का ऑटोमॅटिक असवलेले, तर लवकरच आपल्याला ट्रेनिंग येईल असं मला वाटतंय. तरी चला तिसरं सेट लगे घेऊ आणि संपवून टाकू. त्यांना मला ती भितारीचं वर काढलं, फार सालपट निघाला आहे. नेक्स्ट टाइम थोडी काळजी घेतली. कसं माहिती आहे ना, आपण काहीतरी पायात घालायला पाहिजे. तेव्हा दिसते का नाही? हा तर सालपट निघालं माझं पूर्ण. तर बघा भावांनो, माझा व्हिडिओ मध्ये काही चुकलं तर मला कमेंट करा नक्की. मी सुधारायचा प्रयत्न करतो. काही चुकलं बिकलं तर मी त्याच्यात काय तर डबल चेंजेस करतो. माझं बरोबर आहे का नाही ते मला माहीत नाही. मी जसे मला माहिती, म्हणजे जसं मी स्टडी केले मी तसंच तुम्हाला सांगतो, खोटं नाही बोलत. तरी लवकर बघा, मला वाटत नव्हतं मी डोक्यावर थांबा शिकेल एवढं लवकर. आणि लवकरच आपण हातावर पण थांबू आणि लवकरच पुशअप मारू, लवकरच एक हातावर थांबा शिकू. तरी चला, माझं काही व्हिडिओ चुकलं तर मला कमेंट करा. तरी चला स्ट्रेचिंग करू आणि व्हिडिओ संपला आपला. बाय बाय.